आज आपण बघणार आहोत ऍक्च्युली जे काय लॉ आहेत, फंडामेंटल लॉज ऑफ मेंडलनी जे काय जेनेटिक्स मधून आपल्याला दिलेले लॉ आहेत ते लॉ आपण बघणार आहोत. आता हे जे काय फंडामेंटल लॉज आहे ते फंडामेंटल लॉज आपल्याला कधी मिळाले, त्याच्यामध्ये मेंडलने आपल्याला टोटल 3 लॉज दिले. त्या 3 लॉज मध्ये पहिला जो लॉ आहे जे जॉईन होणार होते ते जॉईन झालेले आहेत. सो टुडे वी विल डिस्कस अबाउट द फंडामेंटल लॉज. याच्या आधी तुम्हाला मी आठवण करून देतो, आपण काय बघितलं होतं, मोनोहायब्रिड रेशो बघितलेला होता, डायहायब्रिड रेशो बघितलेला होता. मोनोहायब्रिड रेशोचा फिनोटायपिक रेशो बघितला होता, जिनोटायपिक रेशो बघितलेला होता. देन डायहायब्रिड क्रॉसचा आपण काय बघितलेला होता, फिनोटायपिक ऍज वेल एज जिनोटायपिक रेशो. अशा दोन्ही प्रकारचे रेशो आपण बघितलेले होते. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की हा जो काय मोनोहायब्रिड रेशो आहे, या मोनोहायब्रिड रेशो मध्ये आपण काय करत असतो, तर या रेशो मध्ये आपण जे काय सिंगल कॅरेक्टर आहे त्या सिंगल कॅरेक्टर किंवा एकाच ट्रेटला काय करत असतो, एकाच ट्रेटला एकमेकाशी क्रॉस करतो आणि त्या क्रॉस मधून F1 मिळवतो. त्या F1 चं सेल्फिंग करतो आणि सेल्फिंग नंतर मग आपण काय करतो, त्याचा F2 मिळवतो. आणि त्याचा जो रेशो आहे त्या रेशोला म्हणजे थोडक्यात काय, तर इथं एकच कॅरेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या एकाच कॅरेक्टरमुळे काय होतं, एकाच कॅरेक्टरचं क्रॉस केल्यानंतर जो रिझल्ट येतो त्या रिझल्टला आपण मोनो हायब्रिड क्रॉस म्हणतो. त्याच्यानंतर किंवा आपण एक इम्पॉर्टंट थिंग याच्यामध्ये बघितली ती म्हणजे काय, मोनो हायब्रिड म्हणजे काय. मोनो म्हणजे काय एक, हायब्रिड म्हणजे काय, तर दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेला, आणि असा एक F1 ला तयार होतो म्हणून त्याला आपण मोनो हायब्रिड रेशो म्हणतो. हे आपण याच्यामध्ये बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं की फिनोटायपिक रेशो अँड जिनोटायपिक रेशो. तर फिनोटायपिक रेशो म्हणजे काय, तर जे फिजिकल अपीअरन्स वरून दिसते, जे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी वरून दिसते, त्याला आपण म्हणतो इट इज अ फिनोटायपिक रेशो. फिनोटाइप म्हणतो. आणि रेशो म्हणजेच काय, तर जो काय आलेला डाटा आहे, आलेली जी इन्फॉर्मेशन आहे, आलेली जी माहिती आहे, आलेला रिझल्ट मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल वे मध्ये आपण तो काय करतो, रिप्रेझेंट करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज अ रेशो. आणि त्या जो रेशो आहे तो आपण बघितला, त्याचा फिनोटायपिक रेशो आपण काय बघितलेला होता, तर फिनोटायपिक रेशो बघा आपण बघितलेला होता. फिनोटायपिक रेशो जो आहे तो फिनोटायपिक रेशो आय थिंक सो 3:1 असेल. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, तो जो रेशो आहे तो रेशो काय होता, 3:1 रेशो होता. फिनोटायपिक रेशो म्हणजेच काय, तर फिजिकल अपीअरन्स वरून येणारा रेशो. आणि जो त्याचा जिनोटायपिक रेशो होता, तो जिनोटायपिक रेशो 1:2:1 होता. म्हणजे टोटल काय, तर याच्यामधून आपल्याला काय आपण काय सांगू शकतो की F2 जनरेशन मध्ये आपल्याला टोटल 4 ऑफस्प्रिंग मिळाले. काय मिळाले, F2 जनरेशन मधून आपल्याला टोटल 4 ऑफस्प्रिंग मिळाले. आणि हे जे काही F2 जनरेशन आहे, या F2 मधून आपल्याला 4 जनरेशन मिळाले. जर तुम्ही इन जनरल अभ्यास केला तर इन जनरल तुम्हाला काय लक्षात येतं की F1 मध्ये काय मिळालं, आपल्याला फक्त एकच ऑफस्प्रिंग मिळाले. काय मिळालं आपल्याला, फक्त एकच ऑफस्प्रिंग मिळाला. एकच काय मिळाला, ऑफस्प्रिंग मिळाला, जो की काय होता, हायब्रिड टाइपचा होता. हायब्रिड होता म्हणजे काय, जर समजा एक पॅरेंट कॅपिटल टी असेल, दुसरा पॅरेंट स्मॉल टी असेल, तर F1 हा आपल्याला कसा मिळाला होता, कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे याच्यातले एक कॅरेक्टर आणि याच्यातले कॅरेक्टर आपल्याला मिळालेलं होतं. ओके. मग आता या गोष्टीवरून त्यांनी काय केला की लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला दिला. ज्यावेळेस ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली किंवा ज्यावेळेस ह्या गोष्टीचा ते अभ्यास करत होते, त्यावेळेस त्यांनी काय केलं की याच्यामध्ये काय केलं की एक पॅरेंट प्युअर कसला आहे, डॉमिनंट आहे, आणि दुसरा पॅरेंट जो आहे प्युअर कसला आहे, रिसेसिव्ह आहे. पण ज्यावेळेस त्यांना रिझल्ट F1 चा मिळाला, तर त्या F1 च्या रिझल्ट मध्ये एक कॅरेक्टर कुणाचं मिळालं, प्युअर पॅरेंटचं जे डॉमिनंट आहे, आणि एक कॅरेक्टर रिसेसिव्ह पॅरेंटचं मिळालं. पण तरीही मेंडलला असं वाटलेलं किंवा एक इन जनरल आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये काय होईल की 50% कॅरेक्टर कुणाचे असतील, आईचे असतील, 50% बाबांचे असतील. तर काय होईल, हा दोघांसारखा अर्धा वागेल किंवा दोघांची थोडी थोडी कॅरेक्टर्स याच्यामध्ये असतील, किंवा त्याच्यामध्ये काय असेल की रिझल्ट त्याचा वेगळा असेल असं त्यांना वाटलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हे जर झाड पूर्णपणे टॉल असेल, हे जर डॉर्फ असेल, तर हे झाड असेल ते काय असेल, मीडियम असेल, टॉल पण नसेल आणि डॉर्फ नसेल, दोन्हीच्या मध्ये असेल असं मेंडेलला वाटलं. का, कारण याच्यामध्ये एक टी कॅपिटल आहे, दुसरा टी स्मॉल आहे. म्हणजे याचं 50% कॉन्ट्रीब्युशन आहे, याचं 50% कॉन्ट्रीब्युशन आहे.
मग ह्याचं कॅरेक्टर काय डॉर्फ दिसणं, ह्याचं कॅरेक्टर काय टॉल दिसणं. मग हा पूर्णपणे टॉल दिसू शकत नाही कारण एकच कॅरेक्टर आहे, पूर्णपणे डॉर्फ दिसू शकणार नाही कारण एकच कॅरेक्टर आहे. आपल्याला माहिती कुठलंही कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी 2 जीन लागतात. आणि मग काय की दोन्ही जीन आहेत ते वेगवेगळे आहेत, डिस्ट्रिक्ट आहेत, दोन्ही वेगवेगळे आहेत. जर डिस्टिंक्ट असतील कॅरेक्टर, जर डिस्टिंक्ट कॅरेक्टर असतील, वेगवेगळे कॅरेक्टर असतील, तर हे झाड काय असायला पाहिजे होतं मेंडलच्या नुसार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हे अशा प्रकारे हे एक झाड असेल आणि हे अशा प्रकारचं एक छोटंवालं झाड असेल. तर मेंडलचं असं म्हणणं होतं की एक झाड जे असेल ते अशा प्रकारचं तयार होईल की जे पूर्णपणे काय असेल, एकतर पूर्णपणे छोटं नसेल किंवा पूर्णपणे मोठे नसेल, कारण त्याच्यामध्ये दोघांचे अर्धे अर्धे कॅरेक्टर आहेत. पण तसं झालं नाही. जे रिझल्ट मिळाला F1 मध्ये, तो F1 चा रिझल्ट असा मिळाला की येणारं जे प्लांट होतं ते प्लांट पूर्णपणे टॉल निघालं, पूर्णपणे टॉल निघालं. आणि मग पूर्णपणे टॉल निघाल्यानंतर मेंडलने काय केलं की या लॉचा किंवा हा जो लॉ आहे ज्याला आपण लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणतो, त्या लॉ ऑफ डॉमिनन्सचा त्याने शोध लावला किंवा तो डिस्कव्हर केला आणि त्याने आपल्याला मांडला. आणि मग त्याने या कंडिशन मध्ये आपल्याला त्याने काय सांगितलं की ज्यावेळेस दोन्ही पैकी एक कॅरेक्टर हे डॉमिनंट असतं त्यावेळेस ते डॉमिनंट कॅरेक्टर काय होतं, एक्सप्रेस होतं आणि सोबत असणाऱ्या रेसेसिव्ह कॅरेक्टरला सप्रेस करतं. म्हणजे इथं काय आहे, 2 कॅरेक्टर आहेत. कोणकोणती 2 कॅरेक्टर आहेत, एक आहे कॅपिटल टी, एक आहे स्मॉल टी. दोन्ही फॅक्टर्स आहेत, त्याला आपण मेंडलच्या भाषेत काय म्हणतो, इट इज अ फॅक्टर्स. ह्या फॅक्टरचं काम काय आहे, तर हे फॅक्टर काय करतात, इट इज अ कंट्रोल कॅरेक्टर. कॅरेक्टरला कंट्रोल करायचं काम फॅक्टर्स करतात. एक कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी 2 फॅक्टर लागतात. म्हणजे समजा एक कॅरेक्टर जर तुम्हाला काय करायचं असेल, कंट्रोल करायचं असेल, तर त्यासाठी एक कॅरेक्टर, त्यासाठी 2 फॅक्टर लागतात. 2 फॅक्टर म्हणजे काय, कॅपिटल टी एक आणि स्मॉल टी एक, हे 2 फॅक्टर झाले. आणि ज्यावेळेस मेंडल काय करत होता, मेंडल ज्यावेळेस अभ्यास करत होता त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे कॅरेक्टर्स काय आलेले आहेत, कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि मग याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यातला जो कॅपिटल टी आहे, हा कॅपिटल टी काय करतोय बघा, कॅपिटल टी हा स्मॉल टी ला सप्रेस करून ठेवायचं काम करतोय आणि स्वतः काय होतोय, एक्सप्रेस होतोय. स्वतः काय होतोय, एक्सप्रेस होतोय. एक्सप्रेस होतोय म्हणजे काय, तर स्वतः काय झालाय की तो त्याने स्वतःचे कॅरेक्टर्स दाखवलेत, पण त्याच्या सोबत असणारा हा जो काही स्मॉल टी आहे त्या स्मॉल टीला त्याने काय केलंय, सप्रेस करून ठेवले. त्याला त्याने त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस होऊ दिलं नाही. जर त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस झालं असतं तर झाड आपल्याला मीडियम साईजचं बघायला भेटलं असतं, पण झाड कसलं बघायला भेटलं, टॉल. ओके. आणि म्हणून त्यानं काय केलं की त्याच्या असं लक्षात आलं की या एका टीनं या छोट्यावाल्या टीला काय केलंय, सप्रेस करून ठेवलंय आणि याला एक्सप्रेस होऊ देत नाही, आणि स्वतः मात्र तो काय झालेला आहे, एक्सप्रेस झालेला आहे. जसं याचा आपण सांगू शकतो की हा काय झालाय, स्वतः एक्सप्रेस झालाय आणि शेजारच्या जीनला त्यानं सप्रेस केलंय. तसं आपण याचं पण एखादं कॅरेक्टर सांगू शकतो, असा जीन की जो स्वतःला एक्सप्रेस करण्यामध्ये फेल करतो आणि दुसऱ्या अलिलिक जीन कडून तो काय होतो, सप्रेस होतो. अशा जीनला आपण रेसेसिव्ह जीन म्हणतो. आणि असा जीन की जो स्वतः एक्सप्रेस होतो आणि आपल्या सोबतच्या दुसऱ्या अलिलिक जीनला तो काय करतो, का दुसऱ्या अलिलला काय करतो, सप्रेस करतो, अशाला आपण काय म्हणतो, डॉमिनंट जीन म्हणतो. आणि मग या सगळ्या याच्यावरून त्यानं काय केलं, आपल्याला डॉमिनंट रेसेसिव्ह रेशो दिला. आणि मग त्याने सांगितलं की जे काय F2 जनरेशन आहे त्या F2 जनरेशन मध्ये कॅपिटल टी हा डॉमिनंट असल्यामुळं तो 3 ठिकाणी काय होऊ शकतो, एक्सप्रेस होऊ शकतो. एक तर तो कॅपिटल टी आयदर कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजेच कॅपिटल टी हा टोटल 3 ठिकाणी काय होऊ शकतो, एक्सप्रेस होऊ शकतो. व्हाईल स्मॉल टी फक्त एकदाच एक्सप्रेस होऊ शकतो, तो पण कधी, जर त्याच्या सोबतचा अलिल सुद्धा काय असेल, रेसेसिव्ह असेल, होमोझायगस असेल, तर आणि तरच तो काय करू शकतो, स्वतःचं एक्सप्रेशन दाखवू शकतो. पण जो कॅपिटल टी आहे, जो डॉमिनंट जीन आहे, तो डॉमिनंट जीन
तीन ठिकाणी स्वतःला काय करतो, एक्सप्रेस करतो. तीन वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये तो स्वतःचं एक्सप्रेशन दाखवतो. आणि हा जो लॉ आहे, या लॉलाच आपण म्हणतो इट इज अ मेंडेलियन डॉमिनंट प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स. याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स. याच्यामध्ये डॉमिनन्स मध्ये आपण काय बघतोय की हा जो कॅपिटल टी आहे, हा कॅपिटल टी डॉमिनन्स आहे ओव्हर रेसेसिव्ह कॅरेक्टर. कॅपिटल टी इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल टी. ओके, आणि यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स म्हणतो. याच्यामध्ये हा जो टी आहे तो काय करू शकला, स्वतःला एक्सप्रेस करू शकला. स्वतःला एक्सप्रेस करण्यासोबतच त्याने एक महत्वाचं काम केलं, शेजारच्या अलीलला त्याने काय केलं, सप्रेस केलं. आणि म्हणून तो स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकला. आणि दुसरा जो जीन आहे त्याने काय केलं, स्वतः एक्सप्रेस होण्यामध्ये फेल झाला आणि दुसऱ्या शेजारच्या अलीलकडून तो काय झाला, सप्रेस झाला. आणि म्हणून हा जो काय आपल्याला लॉ मिळालेला आहे, किंवा हा जो काय लॉ मिळाला, त्या लॉला आपण डॉमिनन्स किंवा प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स म्हणतो, किंवा मेंडेलियन लॉ ऑफ डॉमिनन्स सुद्धा याला म्हटलं जातं. ओके, तर लक्षात आलं डॉमिनन्स लॉ सिंपल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस मोनोहायब्रिड क्रॉस असेल किंवा डायहायब्रिड क्रॉस असेल, त्यावेळेस त्याच्यामध्ये येणारे जे कॅरेक्टर्स असतात, त्या कॅरेक्टरला कंट्रोल करायचं काम कोण करत असतं, वेगवेगळे जे काय डिस्टिंक्ट फॅक्टर्स असतात. डिस्टिंक्ट फॅक्टर्स म्हणजे काय, वेगवेगळे जीन्स करत असतात. आणि ते जे वेगवेगळे जीन्स आहेत, हे वेगवेगळे जीन काय होतं की ज्यावेळेस F1 जनरेशन येतो, किंवा F1 मध्ये आपण बघतो की F1 मध्ये काय आहे, पॅरेंट मधला एक, मेल मधला एक आणि फिमेल मधला एक येतो. पण त्याच्यामध्ये ते काय करतो की दोघांपैकी फक्त कुणाचं तर एकाच कॅरेक्टर एक्सप्रेस करतो. मग असं का होतं, मग ते असं का होतं, याच्या मागचं कारण आहे की लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा त्याला प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की एक जीन काय करतो, दुसऱ्याचं जे काय ऍक्टिव्हेशन आहे किंवा दुसऱ्याचं जे काय एक्सप्रेशन आहे, त्या एक्सप्रेशनला तो काय करतो, डाऊन करायचं किंवा सप्रेस करायचं महत्वाचं काम करतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जो डॉमिनंट जीन आहे इज किंवा डॉमिनंट कॅपिटल टी इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल टी. ओके, म्हणजे जो कॅपिटल असेल तो स्मॉल वरती काय असणार आहे, 100%, आणि नेहमीच काय असणार आहे, डॉमिनन्स असणार आहे. हे आपण या लॉ मधून बघितलेलं आहे. द अनदर लॉ और सेकंड लॉ इज लॉ ऑफ सेग्रिगेशन. आय होप सो हे लक्षात आलं असेल. लक्षात आलं नसेल तर विचारू शकता. देन सेकंड लॉ, लॉ ऑफ सेग्रिगेशन. आता सेग्रिगेशन या शब्दाचा अर्थच बघा काय आहे ते आपण बघतोय. लॉ ऑफ सेग्रिगेशन. तर लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे सेग्रिगेशन या शब्दाचा जर अर्थ बघितला तुम्ही तर काय होतो, सेपरेशन. सेपरेशन म्हणजे काय, सेपरेट होणं. याच्यामध्ये लॉ ऑफ सेग्रिगेशन जो आहे, याच लॉला दुसरं नाव आहे लॉ ऑफ प्युरिटी. काय आहे, लॉ ऑफ प्युरिटी. आता बऱ्याच वेळा काय होतं बघा, ज्यावेळेस नीट आणि सीईटीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर जुन्या काढून बघितल्या तर त्याच्यावरती तुम्हाला या लॉ ऑफ सेग्रिगेशन वरती सीईटी मध्ये प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन ठरलेला असतो. आणि आय थिंक सो 2017 किंवा 2017च्या आय थिंक सो 2017च्या एक्झामला तुम्हाला लॉ ऑफ प्युरिटी वरती नीट मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. लॉ ऑफ सेग्रिगेशनलाच अनदर नाव आहे प्युरिटी ऑफ लॉ. ह्याला दुसरं नाव काय आहे, प्युरिटी ऑफ लॉ. प्युरिटी ऑफ लॉ म्हटलं जातं. का प्युरिटी ऑफ लॉ म्हटलं जातं, तर आपल्याला माहिती आहे की काय बघा, सेग्रिगेशन होणं म्हणजे काय, सेपरेट होणं. सेग्रिगेशन होणं म्हणजे काय, सेपरेट होणं, एकमेकापासून वेगळं होणं. इन जनरल बघा आपल्याकडे काय असतं, इन जनरल आपण काय बघतो, आपल्याकडे पॅरेंट कशा प्रकारचे असतात, तर आपल्याकडे दोन प्रकारचे पॅरेंट्स असतात. एक आहे बघा, मी ब्लू पेन लिहितोय, कॅपिटल टी आहे. आणि दुसरा जो पॅरेंट आहे जो मी ब्लॅक कलर ने लिहितोय, स्मॉल टी. हे दोन पॅरेंट आहेत. आपण काय बघतो की ज्यावेळेस या दोघांचे गॅमेट्स पडतात, आता हे झाले पॅरेंट्स, यांना आपण काय म्हणतो, हे झाले पॅरेंट किंवा पॅरेंटचे काय झाले, हे जिनोटाइप म्हणतो आपण. यांना काय म्हणतो आपण, जिनोटाइप. ओके, हे पॅरेंटचे जिनोटाइप्स आहेत, कॅपिटल टी, स्मॉल टी. तर आपल्याला काय करायचंय की आपण ज्यावेळेस याचं क्रॉसिंग ओव्हर करतो त्यावेळेस सेकंड स्टेप आपण काय बघतो की याच्यामध्ये आपण याचे गॅमेट्स काढतो. काय काढतो, गॅमेट काढतो. आणि ज्यावेळेस आपण गॅमेट काढत असतो त्यावेळेस गॅमेट मध्ये बघा, या कॅपिटल टीचा गॅमेट एकच कॅपिटल टी निघतो, तर स्मॉल टीचा गॅमेट
हा एकच स्मॉल टी आपण पाडतो. ओके, म्हणजे आपण काय करतो, याचा कॅपिटल टी पाडतो, याचा स्मॉल टी पाडतो आणि मग या दोघांमध्ये क्रॉस करतो आपण आणि मग आपल्याकडे येतं कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, म्हणजे इथं काय झाला, हा झाला आपला F1, दिस इज F1, हा F1 झाला, हा गॅमेट टी कॅपिटल टी आहे 2 पण आपण घेतला एकच, स्मॉल टी आहे 2 पण आपण घेतला एक. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं बघा, की जो काय लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा गॅमेट मध्ये आपण काय म्हणतो, ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन ड्यू टू मिओसिस, म्हणजे गॅमेट फॉर्मेशन होत असताना काय होतं, म्हणजे हा गॅमेट तयार झाला, हा गॅमेट तयार होताना याच्यामध्ये जसं मी आता तुम्हाला सिम्पली सांगितलं की काय 2 टी आहेत आपल्याकडे, एक टी आपण खाली घेऊयात, इथं 2 स्मॉल टी आहेत, एक टी आपण खाली घेऊयात, तर तसं नाहीये. त्याच्यामध्ये काय करायला लागतं, तर त्याच्यामध्ये एक मिओसिस नावाची काय होते, सेल डिव्हिजनची काय आहे प्रोसेस आहे, ती मिओसिस होते. याच्यामध्ये मिओसिस होऊन काय होतं, हे दोन सेपरेट होतात. म्हणजे ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन, ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होत असतं ड्यू टू द मिओसिस, मिओसिस मुळे त्याच्यामध्ये काय होतं की बोथ कॅरेक्टर, जे 2 कॅरेक्टर्स आहेत किंवा जे 2 जीन्स आहेत, 2 फॅक्टर्स आहेत, त्या 2 फॅक्टर पैकी एक फॅक्टर काय होतो लेफ्ट इन गॅमेट आणि अनदर काय होतो, एक फॅक्टर त्यातला निघून जातो आणि फक्त एकच फॅक्टर त्या गॅमेट मध्ये येतो. असं कधी होत नाही बघा, गॅमेट पाडायला सांगितले आणि तुम्ही गॅमेट कॅपिटल टी असा पाडला, असं कधी होतो का, नाही होत. का, कारण त्या 2 कॅरेक्टर पैकी एकच कॅरेक्टर हे गॅमेट फॉर्मेशन मध्ये भाग घेतं आणि एक फॅक्टर गॅमेट फॉर्मेशन मध्ये भाग घेत नाही. आणि म्हणून आपण गॅमेट मध्ये काय म्हणतो, फक्त एकच टी, तो ज्याला आपण कॅपिटल टी म्हणतो, तो आपण घेतो. जर समजा स्मॉल टी असेल तर स्मॉल टी मध्ये पण ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन ड्यू टू द मिओसिस ओनली 1 कॅरेक्टर इज लेफ्ट इन गॅमेट, एकच कॅरेक्टर गॅमेट मध्ये येतं, हे आपल्याला माहित आहे. मग हे का होतं, कशामुळे होतं, तर हा जो काय लॉ आहे या लॉलाच काय म्हटलं जातं, लॉ ऑफ सेग्रिगेशन. यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ सेग्रिगेशन, किंवा यालाच आपण म्हणतो प्युरिटी ऑफ गॅमेट. प्युरिटी ऑफ गॅमेट का म्हणतो, कारण कधीही गॅमेट पडताना 2 याचं गॅमेट पडत नाही. म्हणजे काय, हा एक असेल तर या एका कॅरेक्टरचं काय होणार आहे, एक असं गॅमेट पडणार आहे. हा जर टी वेगळा असेल तर त्याचा टीचं गॅमेट काय होणार आहे, वेगळं पडणार आहे. असं कधी होणार नाही की तुमचं गॅमेट हे कॅपिटल टी स्मॉल टी अशा प्रकारचं गॅमेट तयार झाले, असं होणार नाही. किंवा तुमच्याकडे काय झालं, कॅपिटल टी स्मॉल टी असं गॅमेट तयार झाले, असं होणार नाही. का होणार नाही, ड्यू टू द लॉ ऑफ सेग्रिगेशन और लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. त्याच्यामध्ये आपण सांगतो की ज्यावेळेस गॅमेट पडत असतात त्यावेळेस जे काय F1 आहे, जर समजा असं झालं नसतं, ह्याचा एक आपल्याला माहितीये का असंच झालंय म्हणून, नाहीये. आपण काय केलं, अंदाज बांधलाय, एक अंदाज लावलाय की या 2 अलील पैकी एक अलील काय झालाय, गॅमेट फॉर्मेशन मध्ये भाग घेतला आणि एकानं भाग घेतला नाही. जर दोघांनी भाग घेतला असता तर आपल्याला F2 ला 4 जनरेशन मिळाले असते, पण आपल्याला F1 ला 4 मिळाले असते ऑफस्प्रिंग, पण आपल्याला F1 ला किती मिळतात, एकच मिळतो. आता इथं बघा, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी, ज्यावेळेस आपण काय करतो की याचा क्रॉस करतो त्यावेळेस F1 मध्ये मात्र आपल्याला 4 मिळतात. म्हणजे इथं काय डॉमिनंट कॅरेक्टर्स दिसते, आपल्याला टॉल दिसते, इथं कुठं डॉर्फ आहे का, नाहीये. पण F1 मध्ये एक आपल्याला डॉर्फ दिसतो, F1 मध्ये काय दिसतो आपल्याला, डॉर्फ दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यावरून आपण हा अंदाज लावला की गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी काय करतं, याच्यापैकी फक्त एकच कॅरेक्टर काय होतं, भाग घेतं आणि F2 मध्ये ते काय केलं जातं, रिकव्हर केलं जातं. आणि ते रिकव्हर करण्यामागचा जो मेन किंवा रिकव्हर होतं, का होतं, कारण त्याच्यापैकी एकच फक्त काय करतं, गॅमेट फॉर्मेशन मध्ये भाग घेतं. म्हणून जे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे ते रेसेसिव्ह कॅरेक्टर काय होतं, F2 जनरेशनला रिकव्हर झालेलं आपल्याला बघायला भेटतं. आणि गॅमेट मध्ये एक टी वेगळा आहे, कॅपिटल टी वेगळा आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिक्सिंग ब्लेंडिंग आपल्याला बघायला भेटत नाही. गॅमेट हे प्युअर असतात, प्युअर अलिल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात किंवा प्युअर ट्रेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटत नाही. आणि म्हणून त्याला आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो,
प्युरिटी ऑफ गॅमेट, दोन्ही गॅमेट प्युअर असतात. प्युअर इन द सेन्स काय, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिक्सिंग किंवा ब्लेंडिंग आपल्याला बघायला भेटत नाही. आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन आपण काय म्हणतो, कारण हे दोन कॅरेक्टर काय होत असतात, तर गॅमेट फॉर्मेशन करत असताना या दोन कॅरेक्टर पैकी दोन्ही काय होत असतात, दोन्ही फॅक्टर हे सेग्रिगेट होत असतात, सेपरेट होत असतात. जर ते दोन्ही सेपरेट झाले नसते तर गॅमेट मध्ये दोन्हीच्या दोन्ही टी जसेच्या तसे आले असते. पण इथं एकच टी आलाय आणि एक टी काय झालेला आहे, आलेला नाहीये. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन की ज्याच्यामध्ये एक टी काय होतो, इथे येतो आणि दुसरा टी याच्यापासून काय होतो, सेपरेट होतो. सेपरेट होतो म्हणून तो गॅमेट मध्ये दिसत नाही. आणि गॅमेटला आपण किंवा प्युरिटी ऑफ गॅमेट का म्हणतो, कारण ज्या वेळेस गॅमेट पडतं त्यावेळेस काय होतं की जे गॅमेट आहे ते गॅमेट सेम कॅरेक्टरचं कधीही पडत नाही. म्हणजे जर समजा डायहायब्रिड असेल तर डायहायब्रिड मध्ये कसा असू शकतो गॅमेट एखादा, की त्याच्यामध्ये समजा कॅपिटल टी आणि कॅपिटल वाय असेल, हा गॅमेट असू शकतो कारण याच्यामध्ये हा वेगळा आहे हा वेगळा आहे. पण तुम्हाला कधीही कॅपिटल टी किंवा कॅपिटल वाय स्मॉल टी किंवा स्मॉल वाय हे दोन्ही एकत्र कधी दिसणार नाही गॅमेट मध्ये. हे दोन्ही गॅमेट मध्ये कधी एकत्र नसणार, हे दोघं एकत्र नसणार आणि हे दोघं एकत्र नसणार ड्यू टू द प्युरिटी ऑफ गॅमेट और सेग्रिगेशन लॉ. लॉ ऑफ सेग्रिगेशन, सेपरेशन लॉ. त्याच्यामुळं सेम फॅक्टर्स हे गॅमेट मध्ये कधी दिसत नाहीत आणि म्हणून त्याला आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणतो किंवा त्यालाच आपण प्युरिटी ऑफ गॅमेट सुद्धा म्हणत असतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे की जो F2 आहे, F1 आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी मिळाल्यानंतर जो F2 आहे त्या F2 मध्ये आपल्याला एक रेसेसिव्ह कॅरेक्टर सुद्धा काय होतंय, रिकव्हर करतो आपण. आणि म्हणून त्या रिकव्हरिंग वरून आपण काय केलं की हा जो काय लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट जो आहे तो आपण दिला. कारण का, जर समजा काय झालं नसतं, एकमेकापासून अलीन जर सेपरेट झाले नसते तर तुम्ही एकदा हा जीन आल्यानंतर किंवा एकदा F1 आला आणि त्याचं तुम्ही कितीही सेल्फिंग केलं तरी तुम्हाला परत काय मिळणार नाही, जो रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे तो रेसेसिव्ह कॅरेक्टर मिळाला नसता. आणि म्हणून आपण याला काय म्हणतो, लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा त्याला लॉ ऑफ सेपरेशन म्हटलं जातं. आय होप सो थोडस डोक्याच्या वरून जात असेल, थोडस बॉम्बार्डिंग होत असेल, पण थोडस लक्षात घ्या. खूप सिंपल आहे, एकदा लक्षात आलं तर जेनेटिक्स सारखं सोपं नाहीये आणि सगळ्यात जास्त मार्क देणारा युनिट आहे. स्टेट बोर्डलाही मार्क देणारा युनिट आहे आणि तुमच्या नीट आणि सीईटी मध्ये तर खूप खूप, ज्याला आपण काय म्हणू शकतो की आपल्या हक्काचा युनिट म्हणतो, ते हक्काचं युनिट म्हणजे जेनेटिक्स आहे. तुम्ही तुमच्या सिनियर लोकांना म्हणजे ज्यांचं 12वी झालेलं आहे अशा लोकांना विचारा की तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये सगळ्यात जास्त काय येतं, सगळ्यात सोपं काय असतं आणि पटकन न विसरता आपण काय लिहू शकतो, तर ते आहे तुमचा लॉ ऑफ किंवा हे जे काही जेनेटिक्सचं युनिट आहे, हे जेनेटिक्सचं युनिट काय केलं जातं, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. आता जरी लक्षात येत नसेल, काही गोष्टी समजत नसतील तर लगेच लेक्चर मध्ये विचारा, नसेल तर मला वैयक्तिक फोन करा किंवा ग्रुपवरती आपल्याला डिस्कस करू शकता. तुम्ही काय करताय की अजिबात तुम्ही काय बोलत नाही, त्यामुळे मला कळत नाही की ऍक्च्युली तुम्ही हे लक्षात तरी येते का तुमच्या. कारण हे आपण ऑनलाईन शिकतोय आणि ऑनलाईन सगळं वन वे होतोय. ते वन वे म्हणजे काय, मी इकडून बोलतोय, मी असं कन्सिडर करतो की तुम्हाला समजले आणि मी पुढचा फॅक्टर किंवा पुढचा पार्ट शिकवायला घेतोय. तर आता जे आपण काय 2 लॉ शिकलो याच्यामध्ये काय अडचण असेल तर सांगू शकता. श्रेयस लक्षात येते का? श्रेयस? हो हो येतंय. ठीक आहे. जुनेद? हा सर. हा. गौरव? हो सर. ओके. ही एसपी कोण आहे, एसपी येते का लक्षात? हा सर. हा ठीक आहे. तर काय अडचण असेल बाळांनो तर लगेच तुमचा माईक अनम्यूट करा आणि तिथं लगेच विचारा. कारण का हे जे टॉपिक आपण शिकतोय हे यासाठी अगोदर घेतलेत की याच्यावरती मॅक्झिमम रिव्हिजन व्हाव्यात
आणि तुम्हाला नीट मध्ये आणि सीईटी मध्ये याचा फायदा व्हावा. ओके, जर काही लक्षात येत नसेल एखादी कन्सेप्ट तर पटकन तिथंच लगे विचारा, आपण तिथंच क्लिअर करू आणि नंतर वैयक्तिक पण मी ती क्लिअर करतो तुमची. ओके, देन वी मूव टू अनदर लॉ. आणि जो नेक्स्ट होप सो ह्या दोन्ही लॉ तुमच्या लक्षात आले असतील. आता याच्यामध्ये बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की बुक मध्ये वेगळं दिलंय आणि सर वेगळं सांगताय. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बुक मध्ये तर वेगळं आहे, बुक मध्ये स्टेटमेंट वेगळं, सर वेगळं स्टेटमेंट सांगतायत. तर ते काय आहे की बुक मधलं स्टेटमेंट हे तुम्ही तुमच्या भाषेत समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय करायचं आपल्याला, बुक मधलं स्टेटमेंट आपल्या भाषेत समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर बुक मध्ये जे सांगतोय तेच मी सांगतोय, फक्त सिंपल आणि तुमच्या पटकन लक्षात येईल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला ते स्टेटमेंट्स किंवा ते जे लॉज आहेत ते लॉ तुम्हाला सांगतोय. तुमचा जो काय स्टेट बोर्डचं 12वीची जी एक्झाम असते फायनल एक्झाम, त्या फायनल एक्झाम मध्ये याच्यातून तुम्हाला लॉ ऑफ प्युरिटीचं स्टेटमेंट असेल, डॉमिनन्स असेल, लॉ ऑफ इंडिपेंडन्स जे काय स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट तुम्हाला काय केलं जातं, विचारलं जातं. त्याच्याबद्दल तुम्हाला स्टेटमेंट त्याचं लिहायचं असतं. तर हे दोन्ही स्टेटमेंट काय करा, लक्षात ठेवा. कोणती, प्युरिटी ऑफ गॅमेट पण लक्षात ठेवा आणि लॉ ऑफ डॉमिनन्स सुद्धा लक्षात ठेवा. देन अनदर पार्ट जो आहे जो आपल्याला बघायचा आहे, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. थर्ड लॉ आहे इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, आता याच्यामध्ये बघा काय आहे, इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये आपण काय सांगतो, इंडिपेंडंट. पहिलाच शब्द आहे बघा, इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय, तर कुणावरतीही डिपेंड नसणारा. काय होतं, तो जो लॉ आहे त्या लॉला आपण काय करतो, इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजेच काय म्हणतो, इंडिपेंडंट इन द सेन्स कुणावरतीही डिपेंड नसणारा जो लॉ आहे त्या लॉला म्हटलं जातं किंवा त्याला आपण इंडिपेंडंट म्हणतो. असॉर्टमेंट म्हणजे काय, असॉर्ट करणं म्हणजे जसं आपण बघितलं की सेग्रिगेट करणं म्हणजे काय करणं, एकमेकापासून सेपरेट करणं. जसं आपण बघितलं की असं सेग्रिगेट म्हणजे काय, हा एक कॅपिटल टी, हा एक कॅपिटल टी, आणि ह्या दोघा टीला काय करायचं, सेपरेट करायचं. याला आपण असॉर्टमेंट म्हटलं, याला आपण काय म्हटलं, सेग्रिगेशन म्हटलं. की दोन कॅपिटल टी एकत्र होते, त्या दोन कॅपिटल टीला आपण सेपरेट एकमेकापासून काय केलं, विभक्त केलं, म्हणून त्याला सेग्रिगेशन म्हणायचं. तर व्हॉट इज मीन बाय असॉर्टमेंट, असॉर्ट करणं म्हणजे काय, जमा करणं. असॉर्ट करणं या शब्दाचा शब्दशः जर अर्थ बघितला तर काय होतो, जमा करणं, एकत्रित करणं असा होतो. इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजेच काय, तर एकमेकावरती डिपेंड न राहता एकत्र येणं. म्हणजे बघा, आत्ताचं हे जे लेक्चर आहे आपलं चालू लेक्चर जे आहे काय आहे, इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. का बेस्ट एक्झाम्पल म्हणतो मी, का सांगतो तुम्हाला बघा, कारण प्रत्येक जण स्वतःच्या मोबाईल वरून ऑनलाईन आलाय, प्रत्येक जण क्लास जॉईन करतोय. 4 मुलं क्लासमध्ये, 4चे 4 सेपरेट आलेत. कोण आल्यानंतरच तो येणार असं काही डिपेंड आहे का, नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे की इंडिपेंडंट आहात आणि एकत्र आलात म्हणजे असॉर्ट झालेला आहात. म्हणजे तुम्ही कुणावरतीही डिपेंड नाहीये की जर समजा जुनेद आला तरच श्रेयस येणार, श्रेयस असेल तरच तो गौरव येणार, असं काय आहे का, नाहीये. म्हणजे तुम्ही असॉर्ट झालात, एकत्र येऊन क्लास करता आहात, पण येताना कसं आलेला आहात, तुम्ही इंडिपेंड आलेला आहात. इंडिपेंड म्हणजे कुणीही कुणावर काय नाहीये, कुणीही कुणावरती अवलंबून नाही, किंवा कुणी कधी यायचं हेही कोण ठरवत नाही. म्हणजे जर समजा गौरवला वाटलं की बाबा चला आता मला लेक्चर करायचं नाही, तर लेक्चर म्हणून तो जाऊ शकतो. त्यानंतर त्याला असं वाटलं की अरे मी उगाच लेक्चर सोडलं, मला परत जॉईन व्हायचं, तर तो परत लेक्चर मध्ये येऊ शकतो. का असं आहे की एकदा डिस्कनेक्ट झालं की परत येऊ शकत नाही, एकदा त्याचा नंबर येऊन गेलाय मग आता तो येणार नाही, असं आहे का, नाहीये. तर तो काय करू शकतो, डिस्कनेक्ट झाला तरी परत एकदा येऊ शकतो. किंवा मग तो काय करू शकतो, आता बायोच्या लेक्चरला बसलाय, सेकंड फिजिक्स लेक्चरला तो बसू शकतो. म्हणजे जसा तो बायोच्या लेक्चरला 100% येऊ शकतो तसा तो फिजिक्सला पण येऊ शकतो. का असं आहे की बाबा ह्या 4 विद्यार्थ्यांनी बायोला यायचं आणि या 4 विद्यार्थ्यांना परत फिजिक्सला बसायला परमिशन नाहीये, अजिबात तसं नाहीये. बाकीच्या 4नी बसायचं, तर तसं नाहीये. आपण काय करू शकतो, बायोचं पण लेक्चर कंडक्ट करू शकतो, ऍज वेल ऍज आपण काय करू शकतो, फिजिक्सचं सुद्धा लेक्चर कंडक्ट करू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं,
फिजिक्स आणि बायोचे लेक्चर कंडक्ट करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे तुम्ही दोघे काय करू शकता की दोन्ही ह्या गोष्टीसाठी म्हणजे फिजिक्स साठी पण तुम्ही तुमचे 100% देऊ शकता, तिथं तुमचे वेगळे 100% लागले आणि इथं माझे बायोला 100% वेगळे, म्हणजे दोन्ही लेक्चर तुम्ही काय करू शकता अटेंड करू शकता. सेम तसं आहे, म्हणजे जर समजा जुनेद बायोला बसला असेल तर तो फिजिक्सला पण बसू शकतो किंवा नाही बसू शकत. सेम तसं आहे. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की जे दोन फॅक्टर्स असतात हे फॅक्टर्स ज्यावेळेस जनरेशन मध्ये येत असतात किंवा नेक्स्ट जनरेशन मध्ये येत असतात त्यावेळेस ते काय करत असतात तर एकमेकावरती डिपेंड नसतात. म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल सांगतो बघा तुम्हाला की जर समजा एखादं पॅरेंट असेल आणि त्या पॅरेंट मध्ये आपण काय करतो, जर समजा पॅरेंट असतील आणि पॅरेंट मध्ये समजा त्यांना पहिलं काय झालं असेल, पहिलं काय झालं मुलगा झाला असेल, फर्स्ट टाइम त्यांना काय झाला मुलगा झाला आणि मुलगा फर्स्ट टाइम झाल्यानंतर काय होतं की मग सेकंड टाइम पण त्यांना एकतर मुलगा बी होऊ शकतो आणि मुलगी पण होऊ शकते. फर्स्ट टाइम मुलगा झालेला आहे, सेकंड टाइम त्यांना मुलगी पण होऊ शकते आणि मुलगा पण होऊ शकतो. का असं आहे की फर्स्ट टाइम मुलगा झाला पण सेकंड टाइम फक्त मुलगीच होणार, मुलगा होणार नाहीये तसं असू शकत नाही. तर सेकंड टाइम पण काय होतं, सेकंड टाइम पण मुलगा होण्याचे चान्सेस किती असतात 100%च असतात. आपण सांगू शकत नाही. म्हणजे समजा तुम्ही काय केलं असेल की आपल्याकडे कॉइन असतो, कॉइन जर तुम्ही उचलला तर पहिल्यांदा समजा काटा आला, छापा काटा आपण खेळतो, सुरुवातीला जर समजा काटा आला तर सेकंड टाइम छापा येईल असं काय आहे का, नाहीये. का टेल आणि हेड जे आहे त्याच्यामध्ये समजा तुम्ही असं केलं तुमचा टेल आला तर सेकंड टाइम टेल येणार नाही असं होतं का, नाहीये. तर टेल येण्याची प्रोबॅबिलिटी पण काय असते 100% असते. म्हणजे सेकंड टाइम पण टेल येऊ शकतो, थर्ड टाइम पण टेल येऊ शकतो. म्हणजेच काय तर जो पहिला इव्हेंट आहे त्या इव्हेंट वरती दुसरा इव्हेंट काय करत नाही, दुसरा इव्हेंट हा पहिल्या इव्हेंट वरती डिपेंड नसतो आणि त्याच लॉला आपण इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, इंडिपेंडंट असॉर्टमेंट. म्हणजे जर सुरुवातीला टेल आला असेल तर ही टेल आला म्हणजे एक कंडिशन झाली, तर ही जी दुसरी कंडिशन आहे या दुसऱ्या कंडिशनला किंवा दुसऱ्या इव्हेंटला पहिला इव्हेंट काय करत नाही कधीच. आपण काय म्हणतो त्याला की त्याला एक शब्द आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की त्याला तो मध्ये येत नाहीये किंवा त्याच्यामध्ये त्याचा कोणत्याही प्रकारचा रोल, म्हणजे पहिल्यांदा टेल आला असेल तर सेकंड टाइम पण टेल येऊ शकतो. ते एकमेकाला काय करत नाही, डिस्ट्रीब्यूट किंवा एकमेकाला डिस्टर्ब करत नाही. आणि हाच लॉ आहे, त्याच लॉला आपण काय म्हणतो इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणतो. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हा सुद्धा कधी आपल्याला बघायला भेटतो तर ज्यावेळेस आपण डायहायब्रिड रेशो बघतो. काय बघतो आपण, डायहायब्रिड रेशो. ज्यावेळेस आपण डायहायब्रिड क्रॉस बघत असतो त्या डायहायब्रिड क्रॉस मध्ये काय बघायला भेटतं आपल्याला, हा इंडिपेंडेंट असॉर्टमेंट जो आहे तो इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आपल्याला इन जनरल बघायला भेटतो. जे पहिले दोन लॉ बघितले हे पहिले दोन लॉ कशाचे रिझल्ट आहे तर पहिले दोन लॉ हे मोनो हायब्रिड रेशो, कशाचे, मोनो हायब्रिड रेशो किंवा जो क्रॉस आहे त्याचे दोन रिझल्ट आपल्याला बघायला भेटले. एक म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स आणि दुसरा लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा त्याला गॅमेट ऑफ प्युरिटी आपण म्हणतो. ओके, म्हणजे हे जे काही लॉ आहेत हे दोन लॉ आपल्याला कोणामुळे मिळाले, मोनो हायब्रिड क्रॉस मुळे मिळाले. तर हा जो इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आहे हा आपल्याला डायहायब्रिड क्रॉस केल्यानंतर मिळाला. डायहायब्रिड मध्ये किंवा इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये आपण काय सांगत असतो की याच्यामध्ये कोणताही म्हणजे जो पहिला इव्हेंट आहे तो इव्हेंट दुसऱ्या इव्हेंटला कोणत्याही प्रकारे काय करत नाही, डिस्टर्ब करत नाही किंवा दुसरा इव्हेंट हा पहिल्या इव्हेंट वरती डिपेंड नसतो. इव्हेंट इन सेन्स काय तर गॅमेट फॉर्मेशन असेल किंवा ऑफस्प्रिंग असेल तर ते याच्यावरती डिपेंड नाहीये हे आपण सांगतो. याच्यामध्ये बघा जो काय हा जो काही लॉ आहे या लॉ मध्ये म्हणजे जे काय फॉर्मेशन ऑफ गॅमेट आहे या फॉर्मेशन ऑफ गॅमेट मध्येच काय केलं जातं, हे जे काय इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आहे हे आपल्याला बघायला भेटतं. प्रत्येक फॅक्टर हा काय असतो एकमेकापासून इंडिपेंडेंट असतो, एकमेकापासून वेगळा असतो. म्हणजे जर समजा काय असेल, माझ्याकडं थोडासा लॉ समजायला टफ आहे पण पटकन लक्षात येण्यासारखा सुद्धा लॉ
आहे. बघा इथं काय करायचं आपल्याला की माझ्याकडे काय आहे तर हा कॅपिटल टी एक आहे, स्मॉल टी एक आहे आणि स्मॉल टी एक आहे. ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होत असतं त्यावेळेस हा स्वतः इंडिव्हिज्युअली येऊ शकतो, हा स्वतः काय करू शकतो इंडिव्हिज्युअली येऊ शकतो. आता ज्यावेळेस काय होतं की याच्याकडून फक्त कॅपिटल टीच येणार आहे, ज्यावेळेस या दोघांचं फ्युजन होणार आहे, यांचं फ्युजन होणार आहे त्यावेळेस काय आहे तर कॅपिटल टी समजा इकडून काय आला असेल, हा समजा फिमेल असेल, हा मेल असेल. ओके, काय झालं उलट करू आपण, इकडे काय करू, ही फिमेल असेल आणि हा मेल असेल. ओके, तर काय आहे की याच्यामध्ये काय होऊ शकतं जर समजा फिमेल कडून कॅपिटल टी आला तर मेल कडून काय होऊ शकतं तर कॅपिटल टी कधी जाऊ शकतो, एका जनरेशनला कॅपिटल टी गेला. मग असं आहे का नेक्स्ट जनरेशनला फक्त स्मॉल टी झाला, नाहीये. तर नेक्स्ट जनरेशनला म्हणजे हा एक ऑफस्प्रिंग झाला, सेकंड ऑफस्प्रिंगला काय होऊ शकतं फिमेल कडून कॅपिटल स्मॉल टीच येणार आहे, मेल कडून काय होऊ शकतं कॅपिटल टीच्या ऐवजी स्मॉल टी जाणार आहे, म्हणजे जाऊ शकतो, स्मॉल टी गेला. थर्ड ऑफस्प्रिंगला काय झालं इकडून कॅपिटल टी आला, आता इथे कॅपिटल टी स्मॉल टी एकदा आलाय, कॅपिटल टी एकदा आलाय. तर आता असं आहे का यातलं काय येणार नाही, तर आता काय होऊ शकतं की समजा कॅपिटल स्मॉल टी परत आला, चौथ्या ऑफस्प्रिंग मध्ये स्मॉल टी परत आला, म्हणजे हा जो काही स्मॉल टी इथे येतोय हा स्मॉल टी आणि हा कॅपिटल टी हे दोघं एकमेकापासून काय असतात पूर्णपणे इंडिपेंडेंट असतात. इंडिपेंडेंट असतात म्हणजे काय, जर एका जनरेशनला स्मॉल टी गेला असेल तर दुसऱ्या जनरेशनला स्मॉल टी जाणार नाही असं होत नाही, तर दोन्ही जनरेशनला स्मॉल टी तेवढंच पार्टिसिपेट करू शकतो. म्हणजे बघा काय करायचं की आपल्याला जर समजा काय असेल की एका 12वीच्या विद्यार्थ्याला जर आपण परमिशन दिली की तो काय करू शकतो 8वी 9वी 10वीची परीक्षा देऊ शकतो. ओके, आणि त्याला काय केलं आपण की 3 वेगवेगळ्या दिवशी 3 वेगवेगळे पेपर ठेवले, तर तो 12वीचा विद्यार्थी काय करणार तिन्ही दिवशी तो पेपरला जाणार का, कारण तो इंडिपेंडेंट आहे ना बाकीच्या पेक्षा. म्हणजे जर समजा जुनेद म्हटला की मी 8वी आणि 9वीचा देणार, तर श्रेयश काय करू शकतो 8वी 9वी आणि 10वीचा पण देऊ शकतो. किंवा जुनेद जर समजा 8वीच्या पेपरला आला असेल आणि श्रेयश दोघं 8वीच्या पेपरला असतील तर 9वीच्या पेपरला पण ते दोघे एकत्र येऊ शकतात, किंवा त्यातला एखादा नाही आला तर दुसरा तर येऊ शकतो. म्हणजे असं आहे की याच्यामध्ये कोण कुणावरती डिपेंड नाही, कुठला फॅक्टर कुठला ट्रेड कधी येणार हे कुणीही सांगत नाही, किंवा ते दोघंही एकमेकापासून काय असतात सेपरेट असतात, इंडिपेंडेंट असतात, आणि इंडिपेंडेंट असून ते परत एकत्र येतात. काय करतात ते परत एकत्र येतात. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणजे ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन करत असतं त्यावेळेस दोन्ही फॅक्टर्स हे एकमेकापासून काय होतात सेपरेटली इंडिपेंडेंटली सेग्रिगेट होतात, आणि नंतर F2 जनरेशन मध्ये ते काय होतं आपल्याला असॉर्ट झालेले किंवा एकत्र आलेले बघायला भेटतात. याच्या पुढे आपल्याला थोडस बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस बघायचं आहे. मी लिंक तुम्हाला सेकंड लेक्चरची लगेच सेंड करतोय. ओके, बी ऑनलाईन 5 मिनिटात मी तुम्हाला लिंक सेंड करतोय.